राज्यामध्ये अन्न प्रशासन विभागाचा जो पदभार तुकाराम मुंढे यांनी सांभाळला त्यानंतर मात्र राज्यभर जे भेसळयुक्त करणारे जे हॉटेल्स असतील, मॉल्स असतील, त्यानंतर आपण पाहिलं गुटखा असेल, यांचे मात्र धाबे दणाने जे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या कारवाया झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. अनेक गुटख्यावरती कारवाया झाल्यात, हॉटेल्सवरती देखील कारवाया झाल्यात आपल्याला पाहायला मिळतात. याविषयी बोलण्यासाठी माझे समोर छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत. सर, प्रथमतः तर तुमचं एलएस न्यूज तर्फे स्वागत आहे. कारण खरंच तुम्ही खूप छान कारवाई केल्या. काल देखील तुम्ही 2 मोठ्या कारवाई केल्या. माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, निर्देशनाखाली या कारवाया पूर्णपणे चालू आहे. आणि सरांचा पूर्णपणे या कारवायांचा मागोवा राहतो पूर्णपणे, की काय कशी कारवाई चालू आहे, काय चालू आहे. आणि बाकीच्या गोष्टी पण म्हणाल, जसं सेफ्टी वाईज पण म्हणाल, जसं गुटख्याच्या कारवाईमध्ये किंवा बाकीच्या जर आस्थापनामध्ये कारवाईला गेलो, तिथे काही अडचण आली तर मुंडे साहेब सर स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी किंवा इथले आपले जे महाराष्ट्र डीआयजी साहेब त्यांच्याशी बोलून किंवा इथले पोलीस कमिशनर साहेब त्यांच्याशी बोलून पूर्णपणे सहकार्य करायला आम्हाला सांगितलेलं आहे. आणि तसं पोलिसांचं सहकार्य पण आम्हाला लाभत आहे प्रत्येक ठिकाणी. सर, काल जे कारवाई केली आहे तुम्ही ज्या 2 हॉटेलवरती, त्या संदर्भात काय माहिती, काय कारवाई झाली? सदर हॉटेलवर तर आपण जी कारवाई केलेली आहे ती गोपनीय माहितीच्या अनुषंगाने केलेली आहे. यल्ला हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी फूड कलर यूज करत होते, सिंथेटिक फूड कलर, जे परमिशन त्याला फूड कलर अलाउड नाही आहे फूडमध्ये. तर त्या संदर्भात जवळपास 20 ते 25 डबे सिंथेटिक फूड कलरचे आम्हाला सापडले. ते आम्ही तात्काळ तिथं नष्ट केलेले आहेत. आणि सदर आम्ही ग्राहकांना पण हेच आवाहन करतो की कोणत्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही विचारा की याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे किंवा नाही आहे. तसेच तुम्हाला ते बटर वापरता किंवा व्हेजिटेबल फॅट स्प्रेड वापरतात त्याची पण माहिती घ्या. तर ग्राहकांचा पण अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे या संदर्भात. तर या गोष्टी पुढे जाऊन पूर्णपणे बंद होतील. सर, त्याचप्रमाणे जे आईच्या गावात जे हॉटेल आहे तेही देखील प्रसिद्ध आहे. म्हणजे दोन्ही हॉटेल प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य नागरिक असतील, लहान मुलं असतील, हे देखील त्याचे विश्वासाने जेवायला जातात. आणि त्या ठिकाणी मात्र आईच्या गावामध्ये बुरशीयुक्त काही पदार्थ आढळले, तिथेही काही कलर आढळले. हो, आईच्या गावात हॉटेलमध्ये जे पालेभाज्या आहेत त्या बुरशीयुक्त असल्या साठवणूक केल्याचे आम्हाला आढळून आले. तसेच तिथे काही प्रमाणात आम्हाला फूड कलर पण आढळून आला. त्याचं पण आम्ही सॅम्पल लॅबला पाठवलेले आहेत. सदर ठिकाणी बाकीच्या गोष्टी ज्या अनहायजेनिक कंडिशन्स होत्या त्या पण खूप साऱ्या होत्या. आणि त्या अनुषंगे जसं व्हेजिटेबल फॅट स्प्रेड तिथे वापरलं जात होतं बटर आणि बटर नान रोटीसाठी, तर ग्राहकांची दिशाभूल पण तिथे होत होती. त्या अनुषंगे आम्ही सदर हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित केलेला आहे. सर, दुसरीकडे जर पाहिलं आपण तर शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जे हायवे आहेत, रोड आहेत, अशा ठिकाणी अनधिकृत हॉटेल चालू आहेत, त्यांच्याकडे कोणतेही परवाना नाही. तर आता मुंडे साहेबांनी अशा जागेवर देखील कारवाई करण्यास सुरुवात करणार आहेत असं देखील माहिती मिळली. अशा जागेवर काय कारवाई होणार? अशा हॉटेलचं आपण निगराणी करून किंवा मागोवा घेऊन गोपनीय माहिती काढून त्या हॉटेलवर पण आपण पुढील काही दिवसांमध्ये कारवाई करणार आहोत. जर हॉटेल विना परवाना असेल तर त्याला 10 लाख रुपयापर्यंतचा दंड पण ठोठावणार आहोत. जेल पण होऊ शकते. आता सध्या दंडात्मक कारवाई आपली आहे आपल्या कायद्यानुसार. आणि खूपच ग्रीवियस जर तिला कॉन्ट्राव्हेन्शन असेल तर पुढे कोर्ट केस पण होऊ शकते त्यांच्यावर. पण सर, काल परवा जे काही मुंडे साहेबांची काही प्रेस होती त्यामध्ये असं देखील ऐकले, यांनी वक्तव्य केले की जे 5 स्टार 3 स्टार वगैरे जे हॉटेल आहेत या ठिकाणी देखील कारवाई होणार आहे. शहरामध्ये असेही काही हॉटेल आहेत? हो, आपल्या शहरामध्ये असे हॉटेल जे आहेत त्यांच्यावर पण आम्ही अचानक जाऊन तपासणी करणार आहोत. तिथे पण जर कॉन्ट्राव्हेन्शन सापडले तर कायद्यानुसार त्यांनी नियमांचं उल्लंघन केलेले असेल तर त्यांचा पण परवाना आम्ही तात्काळ निलंबित करणार आहोत. बरं, हे कारवाई आता असेच चालू राहणार? या कारवाया इथून पुढे अशाच चालू राहणार आहेत. आणि ग्राहकांना पण आणि जनतेला पण आमचं हेच आव्हान आहे की तुम्ही पण सजग राहून असे जर काही तुम्हाला जर पुढे आढळून येत असेल, अशा काही त्रुटी आढळून येत असतील तर तुम्ही त्वरित डिपार्टमेंटच्या टोल फ्री नंबरवर पण संपर्क साधू शकतात. डिपार्टमेंटचा टोल फ्री नंबर आहे 1800-222-365. नक्कीच आपण पाहिलं तर हे स्थानिक अधिकारी होते. त्याप्रमाणे यांनी देखील मागील 1 महिन्यापासून मोठमोठ्या कारवाया सुरू केल्या आहेत. अनेक हॉटेल्सवरती कारवाई केलेल्या आहेत. अनेक धाबे त्यांनी चेक केलेले आहेत, त्यामध्ये देखील मोठमोठ्या कारवाई केल्याने काही साहित्य देखील जप्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी अवेअरनेस म्हणून जनतेला देखील आवाहन केलेले, जर तुम्हाला काही असं आढळलं तर तुम्ही देखील खाण्याच्या वेळेस त्या संबंधित हॉटेल ओनरला त्या संबंधीचे जे फूड्स आहेत ते सेफ्टी आहेत का त्या संदर्भात देखील तुम्ही त्याला विचारपूस करा. आणि किंवा तुम्हाला जर असं काही आढळतं त्यांनी एक हेल्पलाईन नंबर देखील दिलाय, त्यावरती देखील तुम्ही या अन्न प्रशासन विभागाशी कॉन्टॅक्ट करतो असं वक्तव्य देखील स्थानिक अधिकाऱ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर.